नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण श्याम व त्याच्या परिवाराला राहते घर का सोडावे लागले हे ऐकले. आजच्या भागात आपण श्यामच्या घरी आलेल्या पाखराच्या पिल्लाची गोष्ट ऐकणार आहोत. रात्र 11वी. भूतदया. राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यावर उजेड नको, श्याम म्हणाला. आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होई. श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूस करू लागला, परंतु भिका कसता ऐकतो. इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात. कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो, त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावांचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होते तर नाटक अंधारातही करता आले असते, भिका म्हणाला. मी काही नाटक नाही करत, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, श्याम म्हणाला. आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो. रामतीर्थ जपानीत बोलत, ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारे जपानी लोक व्याख्यान ऐकावयास जात. रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत. नामदेव म्हणाला, बरे, असू दे देवा, तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला, असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरुवात केली. एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे, लांब व रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहळ्याचे झाड होते. एकाएकी टप असा आवाज झाला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडधडत होती. फारच उंचावरून ते पडले होते. त्याची फारच दुर्दशा झाली होती. लोळागोळा झाला होता. अजून त्याला नीट पंखही फुटले नव्हते. डोळे सुद्धा ते नीट उघडत नव्हते. लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याचप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते, खालीवर होत होते. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केविलवाणे ओरडे. या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यायचे ठरवले. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी व माझा लहान भाऊ दोघे होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले. आम्हीही लहान होतो. आम्ही तरी काय करणार? बालबुद्धीला जे सुचले ते करू लागलो. त्या पिलाला दाणा पाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्यात चोचीत घालू लागलो व झारीने चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. त्या पिलाला खाता येत होते की नाही, त्या आमच्या काळजीनेच, आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचारही केला नाही. या जगात नुसते प्रेम, केवळ दया असूनच भागत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास 3 गुणांची जरुरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट. प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तिन्हीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हायचा. माझ्याजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही. आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करेल. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे, परंतु त्या मुलांची आजारपणात शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही.
प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुद्धी या तिन्हीचीही वाढ जीवनात हवी. आम्ही त्या पिलावर प्रेम करत होतो, परंतु आम्हाला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे, आमच्या अडाणी प्रेमाने ते बेजार होत होते. त्याने शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटले, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार. तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाही हो. तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू. ती केविलवाणी ओरडत असेल, घिरट्या घालत असेल. आमच्या बोलण्याकडे त्या पिल्लाचे लक्ष नव्हते. मी आईला म्हटले, आई, ते पिल्लू बघ कसे करते आहे. अगदी मान वर करीत नाही. त्याला खायला काय देऊ? आई बाहेर आली. तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, श्याम, हे जगणार नाही हो. त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका. त्याला वेदना होतात. फारच उंचावरून पडले गरीब बिचारे. असे म्हणून आईने ते पिल्लू कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करायला निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोच वाचून ते मरून पडले, गेले. त्याचे प्राण गेले. त्याचे आई बाप, भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हाला फार वाईट वाटले. त्याला नीट पुरायचे असे आम्ही ठरवले आणि आईला जाऊन विचारले, आई, या पिल्लाला आम्ही कोठे पुरू? चांगलीशी जागा सांग ना. आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील. मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे. ते प्रेम ते पिल्लू विसरणार नाही. त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वास देईल. मी म्हटले, त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखंच, होय ना? सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले. त्यावर डाळिंबाचे झाड लावले, परंतु सोनसाखळी बापाला भेटायला डाळिंबात आली. तसेच हे पिल्लू येईल, हो ना? मग शेवंतीची फुले किती छान दिसतील. फारच वास येईल, नाही का ग आई? आई म्हणाली, जा, लवकर पुरा त्याला. मेलेले फार वेळ ठेवू नये. त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलेसे फडके दे ना. मी म्हटले. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिल्लाला आम्ही घेतले. जेथे फुलझाडे होती तेथे गेलो. शेवंती व मोगरा यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती. खळगी खणली. त्या खळगीत फुले घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह वस्त्रात गुंडाळून ठेवला, परंतु त्यावर माती ढकलवेना. लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटावेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजराने खळगी उतरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला व आम्ही घरी आलो. माझ घरात बाजूला बसलो व रडत होतो. का रे बाजूला बसलास? आईने विचारले. आई, मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे. मी म्हटले. आई हसली आणि म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको हो धरायला. मी म्हटले, आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते. आई म्हणाली, माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो. यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे. म्हणजे साथीचे रोग असतात, त्याचे जंतू फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळतात. त्या पाखराला का रोग होता? बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले. आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आई, तुला कोणी हे सांगितलं? मी विचारले. आई म्हणाली, मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते. ते नव्हते का बोलत? मी ऐकले होते ते व ते मला खरे वाटले. जा, हातपाय धुवून ये म्हणजे झालं. वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिले, चांगले केले. देवही तुमच्यावर प्रेम करील. तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करील. देवाच्या लेकरास किडा, मुंगी, पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देव बाप्पा आणून देत असतो.
पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो. श्याम, तुम्ही पाखरावर प्रेम केलेत तसे पुढे एकमेकांवर करा, नाहीतर पशुपक्ष्यांवर कराल. परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल तसे नका हो करू. तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधीही विसरू नका. तिला भरपूर प्रेम द्या. आई हे सांगत असता गहीवरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते? का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करावयास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते? तिच्या भावना काही असो, परंतु ती बोलली ते सत्य होते. मुंग्यांना साखर घालतात, परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात. मांजरे, पोपट यावर प्रेम करतात, परंतु शेजारच्या भावावर, मनुष्यावर प्रेम करीत नाहीत. हे आपण पाहत नाही का? चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.